मला भावलेले शिवराय भाग 8 यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, आपल्या स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब ह्याच्याविषयी बोलणार आहे. म्हणजे तो कोण होता, कसा होता, तो कुठून आला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्यांचं कर्तृत्व कसं होतं आणि औरंगजेब आणि इतर लोक हे आपल्या महाराजांविषयी काय मत मांडायची किंवा त्यांचं काय मत होतं आपल्या राजांविषयी, या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत. शिवाजी महाराजांचं जे चारित्र्य होतं ते अत्यंत साफ होतं, नितळ पाण्यासारखं स्वच्छ होतं आणि त्यांची जी पर्सनॅलिटी होती ती मॅग्नेटिक होती. म्हणजे लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायची. लोक असं म्हणायची की हा असा माणूस आहे की ज्याच्याकडे पाहिलं तरी समजतं की हा राजा किंवा महाराजा असेल, हा सामान्य माणूस नव्हे. शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं आणि ती बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा औरंगजेब असं म्हणाला की हा असा माणूस आहे की ज्याच्यामध्ये स्वराज्य किंवा राज्य निर्माण करायची आणि ती वाढवायची क्षमता आहे. शरण आलेल्या शत्रूच्या स्त्रियांशी ह्यांनी कधीही गैरवर्तन केलेलं नाही, असं स्वतः औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय. म्हणजे ज्या दोन माणसांची भेट ही आग्र्यात झाली 12 मे 1666ला, ज्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता, तेव्हा महाराज आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट झाली. ना त्याच्या आधी ते कधी भेटलेत ना त्यानंतर ते कधी भेटलेत. फक्त एकदा भेटलेल्या माणसाबद्दल औरंगजेब इतके चांगले उद्गार काढतोय. म्हणजे एखाद्याच्या मनात किती जागा निर्माण करायची, तर अशी जागा निर्माण करायची की शत्रू असून सुद्धा इतके चांगले उद्गार तो गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या तोंडून निघाले. त्यानंतर औरंगजेबाचं एक प्रसंग आहे. म्हणजे आपले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांचं जे महानाट्य आहे जाणता राजा, त्यामध्ये औरंगजेबाचा एक प्रसंग आहे, पण तो प्रसंग काल्पनिक आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी काय काय पराक्रम गाजवले हे सगळं त्यात आहे. तो प्रसंग जरी काल्पनिक असला तरी सगळं शिवकाळाचं सार त्यात सामावलेलं आहे. म्हणून तो मी आज प्रसंग तुम्हाला सांगतो. प्रसंग काल्पनिक आहे. औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि त्याचे सगळे सरदार, सुभेदार ज्यांना औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर चाल करण्यासाठी किंवा स्वराज्य निस्तनाभूत करण्यासाठी पाठवलेलं होतं, ते सगळे सरदार तिथे हरून आलेले आहेत आणि ते मान खाली घालून त्या दरबारात उभे आहेत. आणि औरंगजेबाचा दरबार सुरू आहे आणि त्याचे अलकाब चालू आहेत. अलकाब म्हणजे एखादा राजा किंवा महाराजा जेव्हा दरबारात येतो तेव्हा त्याच्या पदव्यांसकट त्याचं नाव उद्गारलं जातं. म्हणजे आपल्या महाराजांचं जसं क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर, तसं औरंगजेबाचे अलकाब सुरू आहेत. औरंगजेब दरबारात येतो आणि त्याचे अलकाब सुरू आहेत. हजरत सलामत, किबलाय दीनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोयुद्दीन मोहम्मद शहनशाह औरंगजेब गाजी आलमगीर. आणि तो येतो आणि म्हणतो की ये सब फिजूल है शहजादे, चंगे जोर तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारे आँखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान अमीर उमरान शाइस्त खान साहब. शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी उन्हें. ये है सिपरसाला जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के घाव के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए. ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर. शिवाजी जब सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए.
यह है हाबशी फौलाद खान। शिवाजी इनके हथेली पर मिठाई रखकर आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। यह है कारतलब खान, ये रसूल बेग रोज़बानी, ये मीर आतिश तरबियत खान, ये खान जहाँ बहादुर, बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश, भाव सिंह हागड़ा, ये रनमस्त खान, केसर सिंह, सैयद मुनव्वर खां, बार खान। तमाम सारे बुंदेल, राजपूत, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हाबशी, मुग़ल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों सिवा को ये फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, फौज, तोहफे, खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच, गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे। शिवा ने मजबूत किले बनाए, फौज और असला बढ़ाया, नए चंगे बहरीन की तामीर की है उसने, और उससे भी कहीं ज़ियादा और न जीते जाने वाले मजबूत ज़मीर के लोग तैयार किए है उसने। हमने सिवा के लोगों को लाखों की जहांगीर के लालच दिखाया, लेकिन उस जाबाज मराठों ने उसे थोक दिया। हमने दुनिया की सभी चीज़ें खरीद सकते थे, लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे थकते नहीं और वे बिकते भी नहीं। शिवाजी खाग है, चालाक है, दगाबाज है, नामकूल है, मक्कार है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के मजहब कलाम, औरत और फ़कीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुशनसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा मिला। कॅरेक्टर, ताकद काय असते एखाद्या माणसाची, म्हणजे आपल्या माणसांच्या मनात जागा निर्माण करतोच तो माणूस, शिवाय शत्रूच्या मनातही जागा निर्माण करणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। असा हा औरंगजेबाचा जन्म 1618 सालचा दोहोद इथे त्याचा जन्म झाला आणि 1707 साली महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या भिंगारी येथे तो मेला। 89 वर्ष तो माणूस जगलेला आहे। त्याचं क्रौर्य किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे हाल हाल करून त्या माणसाने मारलंय, त्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनात औरंगजेबाविषयी एकच भावना असेल, ती म्हणजे प्रचंड चीड। अशा या औरंगजेबाचं अजून एक क्रूरतेचं उदाहरण द्यायचं झालं तर शहाजहान आणि मुमताजचा हा मुलगा औरंगजेब, तिसरा मुलगा। शहाजहान जेव्हा आजारी पडला तेव्हा आपल्या बापाला त्यानं कैदेत टाकलं आणि नंतर तो मेला। तो गेल्यानंतर पुढचा सम्राट कोण यासाठी चढाओढ सुरू झाली। तर त्या शहाजहानचा जो मुलगा आहे दारा शिको, जो थोरला मुलगा आहे, तो आणि औरंगजेब याची सामूगडला लढाई झाली। त्या लढाईमध्ये त्यांचा अजून एक भाऊ होता ज्याचं नाव होतं मुराद बख्श। त्याला औरंगजेबाने असं सांगितलं की तू माझ्या बाजूने लढ, पुढचा सम्राट तूच, मी तुला सम्राट करणार आहे। सम्राट तर त्यांनी केलं नाहीच, वर या दारा शिकोला पराभूत केलं आणि तो दारा शिको तिथून पळून गेला। तो पळून गेल्यानंतर मलिक जीवन नावाच्या त्या औरंगजेबाच्या माणसालाच तो सापडला आणि तो त्याला दिल्लीला घेऊन आला आणि त्याला त्यांनी खिजूर बाग, जी दिल्लीला एक जागा आहे खिजूर बाग नावाची, तिथे त्याला आणण्यात आलं। तिथे त्याला आणण्यात आल्यानंतर औरंगजेब मुहूर्त शोधतोय की असा कुठला मुहूर्त आहे की जेव्हा आपण त्या दारा शिकोला मारू शकू। म्हणजे आपल्या
आजूबाजूच्या ज्या अडचणी आहेत आणि आपण सम्राट होण्यासाठी जी महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे दारा शिकोह, त्याला आपण कधी मारू शकू ह्यासाठी तो मुहूर्त शोधतोय. बाबासाहेब पुरंदरे आपल्या पुस्तकामध्ये असं गमतीने म्हणायचे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच नसता तर किती बरं झालं असतं, आपणच डायरेक्ट गादीवर जाऊन बसलो असतो. तर हा जो दारा शिकोह आहे ह्याला त्या खिजूरबागेत ठेवलेलं असतं आणि औरंगजेब आपला जो गुलाम आहे ज्याचं नाव आहे नजर बेग चिला, त्याला सांगतो की जा आणि त्या दारा शिकोहला मारून ये. तो नजर बेग चिला जिथे दारा शिकोह असतो तिथे येतो. त्याला बघता क्षणी दारा शिकोहला समजलेलं असतं की आपला मृत्यू हा जवळ आलेला आहे. तो नजर बेग चिला जेव्हा येतो तेव्हा त्या दारा शिकोहचा जो मुलगा आहे सुलेमान शिकोह तो समोर येतो आणि म्हणतो की अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण तो नजर बेग चिला त्याला बाजूला करतो आणि त्या दारा शिकोहला खाली पाडतो आणि कटारीनं त्याचा गळा अक्षरशः चिरतो आणि त्याचं धड हे शिरापासून अलग करतो. आणि त्याचं जे मुंडकं आहे कापलेलं ते घेऊन तो औरंगजेबाकडे आला आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि औरंगजेब बाहेर बागेत बसलेला आहे आणि तो नजरबेग चिला ते मुंडकं घेऊन येतो आणि म्हणतो की हुजूर दुश्मन का सर लाया हूँ. दुश्मन का सर, दुश्मन म्हणजे त्या औरंगजेबाचा थोरला भाऊ. हां, त्याचं मुंडकं घेऊन तो आलेला आहे आणि तो औरंगजेब त्याला असं म्हणतो की मला दिसत नाही आहे काय, जा क्षमादानं आणि चिरागदानं घेऊन या. तर तिथे अंधार असल्यामुळे ते त्याला दिसत नसतं, तेव्हा क्षमादानं आणि चिरागदानं ते तो घेऊन येतात. तर तो म्हणतो की किमावश घेऊन या. किमावश म्हणजे डोक्यावरचं एक मुकुट असतं त्यांचं. तर ते सामुगडाच्या लढाईमध्ये जेव्हा दारा शिकोह तिथून पळून जातो तेव्हा ते मुकुट तिथे त्याचं पडलेलं असतं, म्हणजे तो किमावश तिथे पडलेला असतो. तो किमावश औरंगजेबाला मिळतो आणि औरंगजेबाच्या त्या खापगहामध्ये तो असतो. खापगहा म्हणजे शयनगृहात. तो म्हणतो ते आणा. तो किमावश तो आणतो आणि त्याच्या मुंडक्यावर असा ठेवतो आणि तपासतो की तो दारा शिकोहचा आहे ना. म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी मुंडकं कापून आणून तो दारा शिकोह आहे असं तर दाखवत नाहीत ना, ह्याची ती खात्री तो करतो. आणि त्याला त्याची खात्री होते आणि तो एक कट्यार घेतो आणि त्या मुंडक्यावर असे 3 वार करतो आणि सांगतो जा येऊन. असा हा क्रूर म्हणजे जो आपल्या सख्या मोठ्या भावाशी जर असा वागत असेल तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या नजरकैदेत होते औरंगजेबाच्या, तेव्हा विचार करा की त्यांच्या बाबतीत तो औरंगजेबाने त्यांच्या बाबतीत काय केलं असतं. म्हणजे जो आपल्या थोरल्या भावाची गय करत नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांची काय गय केली असती. असा हा औरंगजेब जेव्हा शिवाजी महाराजांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर लगेच 1682 साली दख्खनीत उतरला. त्याचा जो अलकाप तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये जे नावं आहेत आलमगीर असं जे नाव आहे ते आलमगीर ही पदवी त्यांनी स्वतःला दिलेली होती. म्हणजे शक्यतो पदव्या ह्या लोकांकडनं आपल्याला मिळतात. म्हणजे एखादा जर चांगला गाणारा असेल तर लोक असं म्हणतात की वा तुम्ही बालगंधर्वांसारखे गाताय, किंवा एखादा जर चांगला तबला वाजवणार असेल तर लोक असं म्हणतात की वा तुम्ही उस्तादांसारखे तबला वाजवत आहे. तर ती जी आलमगीर ही जी पदवी आहे ती औरंगजेबाने स्वतःला दिलेली आहे. ही खूप गमतीशीर बाब आहे. आलमगीर म्हणजे जगत जेता, म्हणजे जगाचा सम्राट मीच आहे असं. आणि जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटले, म्हणजे नजरकैदेतनं पळाले, त्यानंतर त्याची इतकी चितू झाली, म्हणजे लोक त्याला अक्षरशः शिव्या देत होते की दख्खनचा तो जो राजा आहे तो इथून गेला, तुझ्या हातावर तुरी देऊन गेला तरी तुला काही करता आलं नाही, तू कसला म्हणे आलमगीर. अजून एक इराकला जो दुसरा बादशाह आहे त्याला ह्यांनी एक पत्र पाठवलं आणि त्याचा जो शिक्का आहे त्या शिक्क्यामध्ये त्यांनी आलमगीर असं लिहिलेलं होतं. ते बघून तो इराणचा बादशाह प्रचंड चिडला. तो म्हणाला तू कसला आलमगीर, तू बापाला कैद करून ठार मारणारा तू दख्खनचा शिवाजी तुमच्या इथे येतो आणि तरी तुला त्याला साधं पकडून ठेवता येत नाही, तू कसला म्हणे आलमगीर. अशी त्याची सगळीकडनं चितू होते. आणि त्याचा राग म्हणून औरंगजेब 1669ला आपलं जे काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराची तो निस्तनाभूत करतो, त्याची नासधूस करतो, तो राग तो तिथे काढतो.
असा हा औरंगजेब 1682 साली दक्षिणेत उतरतो, म्हणजे खाली स्वराज्यात उतरतो. लाखोची फौज घेऊन, घोडे, हत्ती, उंट, तोफ सगळं घेऊन तो 1682ला महाराष्ट्रात येतो आणि 1707 साली त्याचा मृत्यू झालेला आहे. 25 वर्ष तो महाराष्ट्रात आहे. परंतु मग इथे बहामनी आले, तुघलक आले, तुर्क आले, पोर्तुगीज आले, मुघलांचा सम्राट 25 वर्ष इथे राहतोय, तरी शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य त्यांना घेता आलेलं नाही. कारण आमच्याकडे एक जनरल आहे, त्या जनरलचं नाव आहे जनरल सह्याद्री. या सह्याद्रीनं इथल्या माणसांच्या मनात आणि कानात स्वातंत्र्यांचे मंत्र फुंकले. हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या सह्याद्रीने खूप मदत केली आणि शिवाजी महाराज स्वतः या सह्याद्रीला खूप मानतात. आणि शेवटी औरंगजेबाला ते घेताच आलं नाही स्वराज्य आणि 1707 साली त्याचा महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या भिंगारी येथे अंत झाला. आपणच जागा दिली त्याला, इथेच तो मेला. असा त्याचा अंत आपल्या महाराष्ट्रातच झाला. किती आणि काय काय सांगायचं शिवाजी महाराजांबद्दल. यांची कीर्ती आणि त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. म्हणजे रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं आहे त्याच्यातले जे शब्द आहेत ते अत्यंत अप्रतिम शब्द आहेत. ते म्हणतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्यानंतर पुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणधर्म सांगतात की कसा आहे आपला राजा, तर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. आणि त्याच्या खाली नंतर एक सुंदर ओळ आहे, अत्यंत महत्त्वाची ओळ. त्याच्यात ते असं म्हणतात की या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही. म्हणजे हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा तुम्ही स्थापन केला आहे, तुमच्यामुळे तो टिकला आहे. आज तुम्ही आहात म्हणून हा महाराष्ट्र धर्म आहे आणि तुम्ही आहात म्हणून आज आम्ही आहोत. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य, अत्यंत महत्त्व आहे या वाक्याला. या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राखीला तुम्हा कारणे, तुमच्यामुळे आम्ही आहोत. नंतर शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्या मंडळामध्ये एक रामचंद्रपंत अमात्य म्हणून होते. अमात्य त्यांनी 4 छत्रपतींचा काळ पाहिलेला आहे. म्हणजे छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी सरकार. त्या रामचंद्र अमात्यांच्या निधनाच्या आधी जो शेवटचा त्यांचा कार्यकाळ होता तेव्हा जे छत्रपती होते त्यांनी त्यांना असं विचारलं की आमचे कैलासवासी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हे स्वराज्य निर्माण केलं ते कसं वाढवलं आणि काय युक्ती त्यांनी तिथे वापरली ते जरा आम्हाला सांगा. तेव्हा त्या रामचंद्रपंत अमात्यांनी एक आज्ञापत्र लिहिलं आहे आणि त्या आज्ञापत्रात ते असं म्हणतात की आपल्या बुद्धिवैभवानी आणि पराक्रमाने कोणाची गणना न करता तुंबळ युद्ध करून समोरच्या शरणास आणले, कोणाच्या दर्शनास गेले, कोणास स्वतःच्या दर्शनास आणले, कोणास परस्पर मित्रभेद केले, कोणास परस्पर कलह लावून दिले. असे ज्या ज्या प्रकारे जो शत्रू आकळावा त्या प्रकारे तो शत्रू पादाक्रांत करून साल्लेर ऐवंतापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कलंकित राज्य, शतावधी दुर्ग, 40,000 पागा, 60-70 हजार शिलेदार आणि 2 लाख पदाती अशी जणू नवीन सृष्टीच निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व कर्तृत्व आणि सर्व शिवकाळ हा त्यांनी या 5 ओळींमध्ये साकारलेला आहे. काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे फक्त त्यांनी ह्या 5 ओळीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आणि तेव्हाच काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांची कीर्ती ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढचे हजारो लाखो वर्ष तशीच राहणार आहे. यावत चंद्र दिवाकरौ विलसत स्थावत मुजरुंदते,
म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या रायगडाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लौकिक आणि त्यांचं कर्तृत्व हे अबाधित राहील. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.